बातमी पुण्यातून पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर ते कवडी पाट दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले। पावसामुळे रस्त्यावर खडी आणि चिखल साचल्यानं अपघात देखील होत आहेत। महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांच्याकडून हा रस्ता आमच्या अखत्यारीत नसल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे तक्रार करणारे नागरिक आता संभ्रमात पडले। या महामार्गाला नेमका वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होतो। या खड्ड्यांमुळे ना आपण रस्त्याने चाललोय का खड्ड्याने चाललोय हे नागरिकांना समजनाच। आणि या ठिकाणी मला तर असं वाटतं कुठेतरी लोकशाहीचा आवाज वाढला पाहिजे, जेणेकरून त्यांना नागरिकांना न्याय मिळेल। पहिल्याच पावसामध्ये इथली खडी वाहून गेली। मनपाच्या सर्व लोकांनी ती खडी वाहून झाडून काढली, त्यानंतर खड्डे पडले। तसं मी सर्वसामान्य नागरिक आहे, माझ्या डोक्यात रोज प्रश्न पडायचा, अरे हा कुठंतरी मी बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे। आज आपल्या साम TV न्यूजच्या मार्फत मी सांगतो की लवकरात लवकर हे रस्ते काही करून बुजवा तुम्ही, किंवा खडी करा, मुरमीकरण करा। फडणवीस साहेब जे म्हणतात की पहिला लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर, चौथा लेअर, चारही लेअर झाले, चारही लेअर नंतर सुद्धा खड्डे पडतात। म्हणजे तुम्ही विचार करा की या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार किती झालाय, बीजेपी सरकार करतंय काय। मेल केलेत आम्ही अधिकाऱ्यांना, सूचना दिल्या, अधिकारी येऊन गेले, पाहणी करून गेले, त्याच्यानंतर फक्त आम्ही करतो, आम्ही बघतो, आम्ही पाहतो।